यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड तालुक्यांना जोडणाऱ्या खंडाळा पळशी फाटा रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। रस्त्याचं काम अर्धवट सोडल्याचा आरोप करत नागरिकांनी संबंधित कंत्राटदारावर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। तसंच रखडलेले काम तातडीने पूर्ण करून सुरक्षित वाहतूक सुरू करावी अशी मागणी करण्यात आली। नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेले आहोत यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड तालुक्याच्या शेवटच्या टोकाला। इथं हा जो काही रस्ता आहे, हा रस्ता इंग्रजकालीन रस्ता आहे। याला अकोला हैदराबाद असं म्हणतात आणि खंडाळा ते उमरखेड रस्ता आहे आणि या रस्त्याला एवढे खड्डे पडलेले आहेत की ये जा करणाऱ्या नागरिकांना अक्षरशः खड्ड्याचा सामना करावा लागत आहे। काही नागरिक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण मुलाखत घेत आहोत। दादा, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। आज आपण पाहता खंडाळा आणि उमरखेड हा रस्ता अक्षरशः रस्त्याची चाळणी झालेली आपण पाहतो आहे। गेले कित्येक वर्षापासून कित्येक अपघाताला निमंत्रण या रस्त्यामुळे भेटले आहे। त्यामुळे या रस्ता चाळणी झालेला आपण बघतो आणि बऱ्याच दिवसापासून या रोडचे काम झालेच नाही। यामुळे नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे तात्काळ या रोडचे काम झाले पाहिजे अशी आमची प्रशासनाला आमच्यातर्फे विनंती आहे। यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड इथं आगाराची उमरखेड इसापूर एसटी बस माहेश्वरी चौकात पोहोचली असता बसच्या टप्पावर एक मद्यधुंद व्यक्ती झोपल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलं। यानंतर बस तातडीनं थांबवून पोलिसांना पाचारण करण्यात आलं। पोलिसांच्या मदतीनं संबंधित व्यक्तीला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आलं। त्यानंतर बस नियोजित मार्गावर रवाना करण्यात आली। या घटनेनंतर एसटी आगाराच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। बीडच्या शिरूर तालुक्यातील दहिवंडी येथे अन्न आणि औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत खवा आणि पनीरमध्ये घातक रसायन सॅफोलाइटची भेसळ केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या कारवाईत जय श्री कृष्णा केक अँड बर्फी उत्पादन केंद्रावर छापा टाकण्यात आला। कारवाई दरम्यान सुमारे 35,536 रुपयांचा मिल्क केक, बर्फी आणि इतर अन्न पदार्थांचा साठा घटनास्थळीच नष्ट करण्यात आला। तसंच संबंधित व्यावसायिकाविरोधात अन्न सुरक्षा कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव आणि परिसरातील भाविक 5 जुलै रोजी पवित्र अमरनाथ यात्रेसाठी उत्साहात रवाना झाले। गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी त्यांचं पुष्पहार घालून स्वागत करत सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी उपस्थितांनी हर हर महादेवच्या जयघोषात भाविकांना निरोप दिला। अमरनाथ यात्रेदरम्यान हे भाविक बाबा बर्फानींचं दर्शन घेणार आहेत। विविध धार्मिक आणि पर्यटन स्थळांनाही भेट देणार आहेत। अमरनाथ यात्रेसाठी जे गोरेगाववरून आणि आजूबाजूच्या परिसरातून जी मंडळी जात आहे त्यांना आमच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा। त्यांची यात्रा शुभ जावो, त्यांचं कोणत्याही प्रकारे आरोग्य बिघडू नये आणि त्यांना चांगल्या प्रकारे दर्शन घडो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना। शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचा प्रवास सुखाचा हो या आम्ही त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। या सर्व भाविकांना आमच्या प्रार्थना आहेत की त्यांची यात्रा सुख समृद्धी आणि चांगली पार पाडो व त्यांना इथे सगळी माहिती मिळो आणि सगळं त्यांचे चांगले दर्शन हो। वातावरणात चालतो, चांगल्या वातावरणात चाललो आम्ही। अमरनाथला हा याच्या अगोदर गेलतो ना। हा एकदम चांगली सोय, सगळं पद्धतशीर आहे। या ठिकाणचे 22 पॅसेंजर आहेत आणि ही गाडी मथुरा, गोकुळ, वृंदावन, ताजमहाल, दिल्ली आणि बालटाल मार्गे वैष्णोदेवी अमरनाथला जात आहे। हिंगोली येथून सतत 16व्या वर्षात पदार्पण करीत आहे आणि दरवर्षी माझी गाडी 5 जुलै अमरनाथ वैष्णोदेवीसह आग्रा, मथुरा, गोकुळ, वृंदावन आणि ओंकारेश्वर, उज्जैन, पुष्कर एवढा टूर मी दरवर्षी 16 वर्षापासून करत आहे। तसेच माझी गाडी 1 जानेवारी 2027 ला गंगासागर निमित्त दक्षिण भारत आणि पूर्व भारत यात्रा जाईल। ती गाडी माझी गंगा
गंगासागरसाठी राहील. काशी, गया, प्रयाग, तिरुपती बालाजी, कन्याकुमारी, रामेश्वरसह आणि जगन्नाथपुरी असे एकूण 2 धाम राहतील. आणि 1 मे रोजी माझी गाडी 2 धामासाठी निघेल. उत्तर भारत यात्रा. ते उत्तर भारतमध्ये अयोध्या, काशी, गोरखपूर, पशुपतीनाथ दर्शन करून माझी गाडी आग्रा मार्गे हरिद्वारला जाईल. तेथून बद्रीनाथ, केदारनाथ धाम करून पुढे वैष्णोदेवी आणि नंतर पुष्करहून गुजरातला जाईल. गुजरातला द्वारका धाम करून रिटर्न नीलकंठेश्वर मार्गे, नाशिक मार्गे हिंगोलीला. आणि माझी दरवर्षी गाडी इंचा येथून हिंगोली मार्गे प्रस्थान करीत आहे. बस झालं का सर? नाही, आज ही माझी आजची गाडी माझी इंचा येथून निघून गोरेगाव येथे आलेली आहे. गोरेगाववरून वाशिम मार्गे अमरावती, अमरावतीहून ओंकारेश्वर, उज्जैन आणि उज्जैनच्या नंतर पुष्करच्या नंतर कुरुक्षेत्र जाईल. त्याच्यानंतर आग्रा, मथुरा जाईल आणि त्याच्यानंतर माझी गाडी पंजाबला स्वर्ण मंदिर करून भारत पाकिस्तान बॉर्डर, वाघा बॉर्डरला जाईल. नंतर वैष्णोदेवीला आणि तेथून पुढे अमरनाथ करून आम्ही रिटर्न घरी. माझ्या एकूण प्रवासी 47 प्रवासी आहेत आणि माझी टीम 10 लोकांची आहे, कर्मचारी. नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरासह परिसरातील गावाच्या पाणी पुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या सुनेगाव तलाव कोरडा पडल्याचं दिसून येते. त्यामुळे आगामी काळात पाणी टंचाईची शक्यता निर्माण झाली. तलावात पाणी साठा वाढावा यासाठी लिंबोटी धरणातून पाणी सोडण्याबाबत लोहा नगर परिषदेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केलाय. मात्र यावर अंतिम निर्णय आणि पावसाची प्रतीक्षा नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरासह अनेक गावांना पाणीपुरवठा करणारे सुनेगाव तलाव हे आता कोरडे पडले असल्याचे दिसून येत आहे. लवकरच दमदार पाऊस झाला नाही तर लोहा शहरासह अनेक गावांना भीषण पाणी टंचाईचा सामनाही करावा लागू शकतो. लिंबोटीचे पाणी सुनेगाव तलावात सोडावे असे लोहा नगर परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केल्याचे समजते. लोह्यातून वेदांत कोंडावर. शेगावहून पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं परभणीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. शहरातील दत्ताधाम इथं महापौर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पालखीचं स्वागत करण्यात आलं. वारकऱ्यांच्या महापालिकेनं मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवलं. पालखी मार्गावर 6 विशेष आरोग्य पथक आणि 108 रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. पालखी मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून वारकऱ्यांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. पालखी सोहळा सुरक्षित आणि आरोग्यदायी व्हावा यासाठी महापालिका प्रशासनानं युद्धपातळीवर सुविधा उपलब्ध करून दिल्या. साईबाबा नागरी सहकारी बँकेची 31वी वार्षिक सर्वसाधारण सभा स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय इथं संपन्न झाली. सभेची सुरुवात साईबाबांच्या मूर्तीपूजनानं करण्यात आली. या आर्थिक वर्षात बँकेनं 1,59,12,000 रुपये निव्वळ नफा मिळवलाय आणि 10% लाभांश सभेत मंजूर करण्यात आला. बँकेचा NPA 1.5% असून सर्व शाखा नफ्यात असल्याची माहिती देण्यात आली. सभेत नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. तसंच ग्राहकांनी आधुनिक बँकिंग सेवांचा अधिकाधिक वापर करावा असं आवाहन करण्यात आलं. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प मूळ सरळ मार्गानेच राबवण्याच्या मागणीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. प्रकल्पाच्या आराखड्यात करण्यात आलेल्या बदलाबाबत मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यात आलं. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रकल्पासाठी 100% निधीची तरतूद करणार असल्याचं सांगितलंय. नंदुरबार शहरात गोवंश तस्करीच्या संशयावरून 2 गटांमध्ये झालेल्या हाणामारीत 4 ते 5 युवक जखमी झालेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलंय. या प्रकरणी दोन्ही गटांविरोधात मारहाण, दंगल आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल करण्यात आलेत. घटनेनंतर संवेदनशील भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक घेण्यात आली. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असं आवाहन करण्यात आलंय. अशा घटना घडू नयेत यासाठी देखील आपल्याला सर्वांना प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण काय आहे की मी मागेही जसं म्हटलं होतं, घटना छोटीशी असते परंतु नाव आपल्या नंदुरबारचं बदनाम होतं. त्याच्यामुळे ह्या घटना घडू नयेत याच्यासाठी सायंटिफिक जे काही उपकरणांचा उपयोग करणं आवश्यक आहे तोही करणार आहोत आणि ती खात्री करूनच आपण ते सगळी कारवाई करणार आहोत. त्याच्यामुळे माझ्यातर्फे तर आवाहन करणारच आहे, परंतु अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना आपण टाळू शकतो.
पोलीस आहेत, पोलीस कारवाई करतात. त्यामुळे एखाद्या ठिकाणी कायदा हातात घेणं ह्या गोष्टी जर नाही केल्या तर अशा प्रकारची घटना आपण निश्चित टाळू शकतो. तर मी परत एकदा तुम्हाला सर्वांना आवाहन करते की तुम्ही कोणी येऊन मला विनंती करू नका की मॅडम ह्याचं नाव ह्याच्यातनं घाला किंवा ह्याच्यावर कारवाई करू नका. आपल्याला कायदेशीर कारवाई करावीच लागेल. फक्त यापुढे अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. माझ्या आधी अधिकाऱ्यांनी जे शिवण नदीच्या इथे जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये 2 जखमी आहेत. भरधाव गाडी जी इतरांच्या अंगावर गेली त्याच्यामध्ये 3 जखमी हॉस्पिटलला ऍडमिट आहेत आणि 4 इसमांना किरकोळ उपचार करून सोडून देण्यात आलेला आहे. प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आलेले आहेत. ते किरकोळ जखमी आहेत. अशा प्रकारे 5 इसम जे आहेत ते सध्या ऍडमिट आहेत. मॅम, ती 4 गुन्ह्यांमध्ये किती आरोपी अंदाजे? रायटचे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये 8 ते 10 इसम असं प्रत्येक गुन्ह्यात म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे आपण 8 ते 10च आहेत की अजूनही काही इसम त्याच्यामध्ये आहेत हे तपास करून त्याप्रमाणे आपण आता त्यांना ताब्यात घेणार आहोत.